नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आठवीच्या दुसरं प्रकरण जे पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल म्हणजे समांतर रेषा आणि छेदिका हे प्रकरण पाहणार आहोत. त्याच्यात समांतर रेषा म्हणजे काय आणि छेदिका म्हणजे काय अगोदर पाहू. Parallel lines, the lines in the same plane which do not intersect each other are called as parallel lines. समांतर रेषा म्हणजेच काय की एकाच प्रतलात असणाऱ्या परंतु एकमेकांना न छेदणाऱ्या परस्परांना न छेदणाऱ्या ज्या रेषा असतील त्या रेषांना आपण काय म्हणतो, समांतर रेषा. The lines in the same plane which do not intersect each other are called as parallel lines. एकाच प्रतलातील परस्परांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. तर उदाहरणार्थ आपण ह्या रेषा घेतल्या एल आणि एम. हे फळा म्हणजे एक प्रतल आहे. या प्रतलातल्या या दोन रेषा आहेत. या दोन रेषा परस्परांना छेदत नाहीयेत आणि म्हणून त्या रेषांना काय म्हणणार आपण, समांतर रेषा. आणि या रेषा एल आणि रेषा एम या समांतर रेषा आहेत. हे चिन्हाने आपण रेषा एल समांतर रेषा एम असं लिहित असतो. In this, suppose this whiteboard is a plane and in this plane these two lines L and M are given two lines L and M which are in the same plane, but these lines do not intersect each other and therefore these two lines are said to be the parallel lines. That is, line L and M are parallel lines is written as line L parallel line M. This symbol is of the parallel. Then transversal. If a line intersect given two lines in two different points, then that line is called as the transversal of those two lines. If a line intersect the given two lines in two different points, then the line is called as the transversal of those two lines. जर समजा एखादी रेषा दोन भिन्न बिंदूत छेदत असेल दोन रेषांना, तर त्या रेषेला काय म्हणतो आपण, त्या रेषांची छेदिका. जर एखादी रेषा दोन रेषांना भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या रेषांची छेदिका आपण म्हणतो. उदाहरणार्थ आपण रेषा एम आणि एन घेतली. या दोन रेषांना ही रेषा एल जी आहे ती दोन भिन्न बिंदूत छेदते, ए आणि बी, आणि म्हणून रेषा एल जी आहे ती काय आली, या रेषा एम आणि एन ची काय आली, छेदिका. सपोज लाईन एम अँड एन आर द टू गिवन लाईन्स and this line L intersect these two lines M and N in the two different points A and B, and therefore this line L is called as the transversal of the lines M and N. पुढचं दिलेलं आहे अँगल्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल, छेदिकेमुळे तयार होणारे कोन. If the two lines are given and one transversal is given, then this transversal intersect the two lines in two different points, and at each point this transversal forms the four angles. That means total 8 angles are formed by the transversal of the two lines. जर समजा दोन रेषा घेतल्या, त्यांना एक छेदिका घेतली, तर ती छेदिका त्या रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदते. त्या प्रत्येक बिंदूपाशी एकूण 4 कोन तयार होतात. म्हणजेच एकूण ह्या दोन रेषांच्या छेदिकेमुळे होणारे एकूण 8 कोन असतील. एक 4 ह्या बिंदूपाशी आणि एक 4 या बिंदूपाशी. तर हे कोन जे असतील ते 3 प्रकारचे असतात. दीज अँगल्स आर ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट टाइप इज करस्पॉन्डिंग अँगल्स. पहिला प्रकार आहे त्याच्यातला संगत कोन. इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन and other arms are on the same side of the transversal, then it is called a pair of corresponding angles. छेदिकेवरती असणाऱ्या कोनांची जी एक जोडी असेल त्यांची एक भुजा छेदिकेच्या एकाच अंगास असेल आणि दुसरी भुजा छेदिकेच्या दुसऱ्या एका अंगास असेल, तर त्या कोनांच्या जोडीस आपण संगत कोनांची जोडी म्हणतो. तर उदाहरणार्थ कोन ए एम पी घेतला. कोन ए एम पी हा एक कोन घेतला, हा कोन, आणि दुसरा कोन घेतला एम एन आर, हे दोन कोन घेतले. आता या दोघी कोनांचा जर विचार केला तर त्यांच्या कोनांची एक भुजा छेदिकेच्या एकाच डायरेक्शनला एकाच दिशेला आहे आणि दुसरी जी भुजा आहे त्या दुसरी भुजा छेदिकेच्या एकाच अंगास असेल. म्हणजेच काय की कोन ए एम पी आणि कोन एम एन आर यांची एक भुजा एक छेदिकेच्या एकाच दिशेला आहे आणि दुसरी भुजा जी आहे ती भुजा कशी आहे, दोन कोनांच्या एकाच अंगास असेल तर काय असेल, त्या कोनांना काय म्हणतो आपण,
संगत कोन म्हणतो. मग आता तेच आपण इंग्लिश मध्ये पाहू की सपोज वी टेक अँगल AMP, angle AMP and angle MNR. These two angles, their one arm of these two pair of angles is in the same direction of transversal, and other side of these angles are on the same side of this transversal. Therefore, this pair of angle is called as the corresponding angles. या कोनांची एक भुजा छेदिकेच्या वरच्या अंगास आहे, म्हणजे एकाच अंगास आहे, आणि दुसरी भुजा छेदिकेच्या दुसऱ्या अंगास आहे. तर एकाच समान अंगाशी असलेले हे जे कोन असतील त्यांना काय म्हणतो आपण, संगत कोन. असे याचे एकूण 4 संगत कोन तयार होतात. इन दिस टू लाइन्स there are 4 angles, corresponding angles are formed by the transversal. This is the first pair, AMP, MNR. Second pair is AMQ and MNS. Then PMN, RNT and QMN and SNT. अशा प्रकारे हे 4 एका बिंदूपाशी 4 संगत कोनांच्या जोड्या तयार होत आहेत. पहिली घेतली आपण AMP आणि MNR, दुसरी घेतली AMQ आणि MNS, नंतर PMN आणि RNT, QMN आणि SNT. हे काय झाले, संगत कोनांच्या 4 जोड्या. दुसरा प्रकार आहे, सेकंड टाइप ऑफ द अँगल्स फॉर्म बाय द ट्रान्सव्हर्सल इज इंटेरियर अँगल्स, मराठीतून आंतर कोन. A pair of angles which are on the same side of the transversal and inside the two lines, given lines, is called as the pair of interior angles. दोन रेषांच्या छेदिकेच्या एकाच अंगावर असणाऱ्या आणि दोघी रेषांच्या अंतर्भागात असलेल्या कोनांच्या जोडीला काय म्हणतो आपण, आंतरकोनांची जोडी. आता इथे जर विचार केला आपण या कोनांचा, तर पहा या 2 रेषा घेतल्या PQ आणि RS, त्यांची छेदिका घेतली आपण AT. आता या छेदिकेच्या एकाच अंगास असलेले आणि रेषांच्या अंतर्भागात असलेले म्हणजे हा कोन आणि हा कोन, म्हणजेच कोन QMN आणि कोन MNS, हे दोघी जे कोन आहेत हे दोघी कोन कोण आले, आंतरकोन. अँगल QMN and angle MNS, these are on the same side of this transversal are in the interior of the two lines, given lines. Therefore, this pair of angle is called as the interior angles. हे कोन QMN आणि MNS या छेदिकेच्या एकाच अंगाचे दोघी रेषांच्या अंतर्भागात आहे, म्हणून ही जी कोनाची जोडी तयार झाली तिला म्हणतो आपण आंतरकोनांची जोडी. नंतर दुसरा येईल PMN and cone MNR. Second corresponding angle is PMN and angle MNR. These are the types of the corresponding angles and interior angles formed by the transversal of two given lines. पुढचा टॉपिक आहे आपला छेदिकेमध्ये तयार होणारे कोन. नेक्स्ट टॉपिक इज अँगल मेड बाय द ट्रान्सव्हर्सल. थर्ड टाइप इज अल्टरनेट एंगल्स. तिसरा प्रकार आहे आपला व्युत्क्रम कोन. अ पेअर ऑफ एंगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल शोज अपोजिट डायरेक्शन इज कॉल्ड एज पेअर ऑफ अल्टरनेट एंगल्स. छेदिकेच्या विरुद्ध अंगास असलेले आणि कोनांची छेदिकेवर असलेली भुजा विरुद्ध दिशा दाखवत असेल तर त्या कोनांना आपण व्युत्क्रम कोन म्हणतो. आता उदाहरणार्थ पहा, आपण हा कोन PMN घेतला आणि कोन MNS घेतला. हे जर 2 कोन घेतले तर हे दोघी कोन छेदिका ही जी छेदिका AB याच्या विरुद्ध अंगाला आहे, विरुद्ध बाजूस आहे, आणि कोनांची जी एक भुजा आहे म्हणजे PM आणि याची NS ही छेदिकेच्या विरुद्ध अंगाला आहे, जे छेदिकेच्या विरुद्ध बाजूला आहे, आणि कोनांची जी दिशा असेल छेदिकेच्या विरुद्ध अंगाला आहे. म्हणजेच कोनांची जी दिशा आहे ही छेदिका आहे छेदिकेच्या विरुद्ध अंगाला, आणि कोनांची जी एक भुजा आहे म्हणजे याची MP आणि याची NS ही सुद्धा काय असतात, एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत, आणि म्हणून हे कोन जे असतील या कोनांना काय म्हणतो आपण, व्युत्क्रम कोन. इफ वी टेक द अँगल PMN and angle MNS, then if we see this
these two angles are on the opposite side of this transversal. Pair of this angle PMN and MNS are on the opposite side of this transversal, and their arms, that is MP and NS, shows the opposite direction. That is MP is on the left side, NS on the right side, and therefore these pair of angles are called as the alternate angles. There are two types of alternate angles, interior and exterior. विक्रम कोनांचे दोन प्रकार, परत अंतर्गत विक्रम कोन आणि बाह्य विक्रम कोन. अंतर्गत विक्रम कोन म्हणजे रेषांच्या अंतर्भागातील कोन. Angles at the inner side of the lines are called as interior angles. That means angle PMN and angle MNS. These angles are on the interior side of these two lines. Also angle QMN and angle RNM or MNR. These two pair of angles are interior alternate angles. Angle QMN and angle RNM. These are also on the inner side of the lines. हे दोघी कोण जर घेतले तर या रेषांच्या अंतर्भागातले, म्हणून ह्या जोड्या ज्या आल्या त्या रेषांच्या अंतर्भागातील कोण आले म्हणजे अंतर्गत विक्रम कोण. These are on the inner side of the lines and therefore these pair of angles are called as the interior alternate angles. Then exterior alternate angles, त्याच्यानंतर बाह्य विक्रम कोण. म्हणजेच आता अँगल AMP हा कोण घेतला आणि अँगल TNS घेतला. आता त्याच्यामध्ये अँगल TNS जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये, किंवा अँगल AMQ घेतला आणि अँगल RNT जर घेतला आपण, समजा हा टी कोन, टी बिंदू आहे आपला, मग आता त्याच्यामध्ये हा जर आपण घेतला तर अँगल AMP आणि अँगल TNS हे दोन कोन, हा कोन आणि हा कोन, हे जर घेतले तर हे कोणते आले एक्सटेरियर, हे दोघी बाह्य भागात आहेत. त्याचप्रमाणे कोन AMQ आणि अँगल RNT हा कोन, हे दोघी कोन सुद्धा बाह्य भागात आहे, म्हणून ते काय आले बाह्य विक्रम कोन. इफ यू सी अँगल AMP and angle SNT or TNS, these are on the exterior side of the lines, therefore these are exterior alternate angles. Similarly angle AMQ and angle RNT, these two angles are also on the exterior part of the or outer side of the lines, and therefore these angles are called as the exterior alternate angle. Now we will see the examples of practice set 2.1. आता आपण सराव संच 2.1 मधील उदाहरण घेऊया. In the adjoining figure, each angle is shown by the letter. Fill in the boxes with the help of figure. दिलेली आकृती, त्या आकृतीत प्रत्येक कोणाला एक विशिष्ट अक्षराने दाखवलेला आहे, त्यावरून रिकाम्या जागा भरायच्या आहेत. आता इथे आकृती दिलेली आहे, कोणांची नावं दिलेत अक्षर PQRS XYZW. In this figure, name of angles are shown by letter PQRS XYZW. Now we have to fill in the blanks. आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या. Corresponding angles, संगत कोण. Angle P and, now angle P, corresponding angles of this angle P is, angle P, corresponding angle of P is W, and therefore we write here angle W. Then angle Q, corresponding angle of this Q is X, and therefore angle X. Angle R, its corresponding angle is Y, therefore angle Y. Angle S, corresponding angles of S is Z, and therefore here Z. Now interior alternate angles. Interior alternate angles means the angles which are on the opposite direction of transversal and on the their arm are on the opposite direction. That angles are called as interior alternate angles. Therefore angle S, its interior alternate angle is X. Then W, its interior alternate angle is R, therefore angle R. पाहता संगत कोण घ्यायचे आपल्याला, कोण P दिलेला आहे, कोण P चा संगत कोण येईल W, म्हणून इथे घेतला आपण W. Q चा संगत कोण येईल X, म्हणून X. R चा संगत कोण Y, म्हणून Y. आणि S चा संगत कोण आला आपला Z, म्हणून S आणि Z. आता अंतर्गत विक्रम कोण. अंतर्गत विक्रम कोण कोणाला म्हणतो आपण, ज्या कोणांच्या दिशा
जे कोण छेदिकेच्या विरुद्ध अंगाला आहे, छेदिका आहे त्याच्या विरुद्ध अंगाला एस कोण आहे, त्याचा विरुद्ध अंगाचा एक्स कोण येईल, आणि त्यांची जी एक भुजा असेल ती विरुद्ध दिशेला असेल, म्हणून एस चा अंतर्गत व्युत्क्रम कोण आला आपला एक्स, आणि आर चा अंतर्गत कोण आला डब्ल्यू, म्हणजे डब्ल्यू चा काय आला आपला आर, म्हणून एस चा लिहिला आपण एक्स आणि डब्ल्यू चा लिहिला आर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला आहे, ऑब्झर्व द अँगल्स शोन इन फिगर अँड राईट द फॉलोइंग पेअर ऑफ अँगल्स. आकृतीचं नीट निरीक्षण करायचं, आकृतीतील कोणांचं आणि त्यांच्या वरून खालील कोणांच्या जोड्या लिहायच्या आहेत. पहिलं लिहायचं आपल्याला इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, अंतर्गत व्युत्क्रम कोन. आता या दोन रेषा आहेत आणि त्यांची ही छेदिका आहे. आता या छेदिकेमुळे होणारे अंतर्गत व्युत्क्रम कोन हा सी असेल तर त्याचा अंतर्गत व्युत्क्रम कोन येईल ई. Interior alternate angle C angle, interior alternate angle of C is E. Also interior alternate angles of angle B is H. Angle B and H. कोन B आणि कोन H. अंतर्गत व्युत्क्रम कोन जे दोघी रेषांच्या अंतर्भागात असलेले मात्र छेदिकेच्या विरुद्ध अंगाला असलेले म्हणजे B आणि H, C आणि E. नंतर दुसरं घ्यायचं आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोन. संगत कोन कोणांच्या किती जोड्या असतात? 4. देर आर 4 पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. नाउ सी इन फिगर. A करस्पॉन्डिंग अँगल ऑफ A is E, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ B is F, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ C is G आणि करस्पॉन्डिंग अँगल ऑफ D is H. संगत कोणांच्या 4 जोड्या असतात, मग A चा येईल E, B चा येईल F, C चा येईल G आणि D चा येईल H. म्हणून आपण इथे लिहिणार कोन A, अँगल A and अँगल E, अँगल B and अँगल F, अँगल C and अँगल G, अँगल D and अँगल H. कोन A आणि कोन E, कोन B आणि F, C आणि G, D आणि H. तिसरं घ्यायचं आपल्याला इंटेरियर अँगल्स, आंतरकोन. आंतरकोन म्हणजेच दोघी रेषांच्या मध्ये असलेले मात्र छेदिकेच्या एकाच अंगास असलेले. व्युत्क्रम कोन मध्ये काय असतात? छेदिकेच्या विरुद्ध अंगाला. आंतरकोन असतात छेदिकेच्या एकाच अंगाला म्हणजे BE आणि CH, BE आणि CH. म्हणून इथे येईल अँगल B and angle E and second angle C and angle H. Interior angle means the angles which are on the same direction, same side of the transversal. These angles are interior angles. The angles which are on the same side of the angle transversal and in the interior of lines are called as interior angles. And in alternate angles, the angles are on the opposite direction, opposite side of transversal, then they are alternate angles. But we have to write interior angles, that means angles which are on the inner side of the lines and on the same side of transversal, that is B and E, C and H. Therefore we write here B and E and C and H.